बघा विद्यार्थी मित्रांनो, परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्याचं हार्दिक स्वागत आहे. तर आपण बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला रोज याच्यामध्ये मी तुम्हाला बीकॉमला फर्स्ट सेमला जनरल एंट्रीज ज्या आपल्या चालू आहे ट्रान्झॅक्शन तर जनरल एंट्रीजमध्ये आपण रोज याच्यामध्ये नवीन बघत आहोत, आहे की नाही? नवीन बघत आहे. मग नवीन ज्यावेळी आपण बघत असतो ट्रान्झॅक्शन एंट्री ज्या असतात नवीन बघत असतो, तर तुम्हाला सांगत आहे की तुम्ही प्रत्येक लेक्चरकडे काय द्या, लक्ष द्या. प्रत्येक लेक्चर हे करा, ड्रॉ करा आणि तुम्ही तुमच्या वहीवरती ते ड्रॉ करा. तुम्हाला प्रत्येक लेक्चर तुम्ही कंटिन्यू ड्रॉ केल्यानंतर तुम्ही त्याचा परीक्षेच्या पहिले जेव्हा अभ्यास करसाल तर त्यावेळेस तुम्हाला माहिती होणार विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला पटापट तुमच्या पुस्तकामधून तुम्ही रजिस्टरमधून बघू शकसान आणि तुम्ही त्याचा प्रॅक्टिस करू शकसान. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकाच दिवशी संपूर्ण व्हिडिओ हे बघणं आणि त्याच्यामध्ये बघणं शक्य नाही आणि तुम्हाला ते समजून घेणं शक्य नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ते तुम्ही रोज बघा, डेली बघा. आणि तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा, म्हणजे तुमच्या मित्रांना सुद्धा ते एकदम सोप्या भाषेमध्ये माहिती पडणार. विद्यार्थी मित्रांनो, एकदम पेपरमध्ये येतील आणि तुम्हाला समजतील अशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजून देत आहे. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही लक्ष द्या. त्यानंतर आता बघूया आपण विद्यार्थी मित्र, बघा की प्रत्येक याच्यामध्ये डेट हे बघा. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट, इथं डेट दिलेली आहे असं जरुरी नाही, असेलच असं जरुरी नाही आहे तुम्हाला. आता आपल्याला इथं डेट दिलेली नाही आहे, त्यामुळे आता आपल्याला डेटचा कॉलम आख्याचा परंतु आणि त्याच्यामध्ये नंबर लिहायचे. त्यानंतर जनरलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन, नाव सुद्धा कोणत्या कंपनीचं दिलेलं नाही आहे. मग कोणत्याच कंपनीचं नाव दिलेलं नसेल तर ए ट्रेडर्स लिहायचं. हे लक्षात राहणार, ए ट्रेडर्स लिहायचं. त्यानंतर बघा आता फायनान्शियल जनरल एंट्रीज आपण ज्या अकाउंटमध्ये बघत आहे ते, तर हेडिंग टाकायचं जर्नल एंट्री इन द books of a traders ए ट्रेडर्स आखणी करायची. आता आपण बघा, आता आखणी करताना तुम्हाला डेटचा कॉलम दाखवणे आवश्यकच आहे की नाही? हा डेटचा कॉलम. त्यानंतर आता आपण दाखवूया अमाऊंटचा कॉलम. आता तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आहेत समजा इथं ड्रॉ केलेले मी, तर त्याच्यामुळे बघून घ्या. हरे विठ्ठला. एलएफचा कॉलम सुद्धा आखायचा आणि डेट पर्टिक्युलर अमाऊंट जे हा छोटासा कॉलम असतो यल आणि एफ. यामध्ये काहीच लिहिण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे, त्यामध्ये काहीच लिहिण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. आणि बघा आता एकदम सोप्या भाषेत गुड्स परचेस केलेले आहे. काय परचेस केलेलं आपण सर्व सुरुवातीच्या ट्रान्झॅक्शन गुड परचेस फॉर कॅश ₹5,000. मग गुड्स कम सील आहे. मग मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. कमसील असेल, गुड्स येत असेल, कमसील असेल, येत असेल, गुड्स काय होत असेल, येत असेल तर ते डेबिट दाखवा. जे येत असेल ते डेबिट दाखवा. म्हणजे असाइड येतात तुमच्याकडे. तर फर्स्ट नंबरला बाय गुड्स अकाउंट डेबिट टू काय कॅश अकाउंट क्रेडिट बिंग गुड्स परचेस इन कॅश किंवा फॉर कॅश किंवा नाही दाखवलं तरी चालते, काहीच हरकत नाही. 5,000 किती आहे मित्रांनो? हे 5,000. त्यानंतर बघा आता सेकंड नंबरला आपल्याला किती नंबरला? सेकंड नंबरला नवीन एंट्री दिलेली आहे तुम्हाला. बघा आता प्रत्येक वेळेस मी सांगतो नवीन अगर ट्रान्झॅक्शन असेल तर काय असेल, गुड परचेस फ्रॉम साठे आहे ना. साठे या व्यक्तीकडनं आपण माल परचेस केलेला आहे. मग गुड्स अकाउंट डेबिट साठे अकाउंट क्रेडिट. कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव येणार, कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव दाखवा, नेम, त्या व्यक्तीचं नेम.
कॅशच्या त्या जागी व्यक्तीचं नेम येणार. मग लेस ट्रेड डिस्काउंट, लेस बाय ट्रेड डिस्काउंट. आता सर इथं ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे, तुम्ही आम्हाला शिकवलं की डिस्काउंट दिलेलं असेल तर डिस्काउंटची एंट्री दाखवायची, परंतु ज्यावेळी लेस ट्रेड असेल, काय असेल लेस ट्रेड, त्यावेळी डिस्काउंट दाखवायचं नाही, फक्त त्यांची अमाऊंट मायनस करायची, फक्त त्यांची अमाऊंट मायनस करायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, लेस ट्रेड डिस्काउंट दिलेलं असेल, काय दिलेलं असेल, लेस ट्रेड डिस्काउंट, हे लेस ट्रेड डिस्काउंट, तर डिस्काउंट दाखवायचं नाही, साधी एंट्री करायची. ज्याप्रमाणे उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे तर उधारीचं ट्रान्झॅक्शन बाय गुड्स अकाउंट डेबिट टू साठे अकाउंट क्रेडिट. बिंग मध्ये दाखवायचं, नॅरेशन मध्ये गुड्स परचेस, परचेस फ्रॉम साठे, साठे लेस, साठे लेस ट्रेड, ट्रेड डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट. आला लक्षात, लेस ट्रेड डिस्काउंट म्हणजे या पद्धतीत दाखवतात. डिस्काउंट दाखवण्याची आवश्यकता नाही. 10% किती पर्सेंट, 60, 10% लेट ट्रेड डिस्काउंट, इथं 10% दाखवायचं होतं. तर आता 10,000 दिलेला आपल्याला, किती थाउजंड दिलेला आहे, 10,000, त्यावरती 10% काढायचं आहे. हे 20 कट करायचे, 100 इंटू 10 करायचे, किती येणार 1000. मग आता या 10,000 मधून, म्हणजे 10,000 आहेत, किती आहे 10,000 आहे ना, 10,000 मधून 1000 मायनस, 10,000 मधून 1000 मायनस 9,000. हे व्यापारासाठी असते, फक्त कोणासाठी असते, फक्त व्यापारासाठी, त्यामुळे हे ट्रेड डिस्काउंट असते. मग ट्रेड म्हणजे व्यापारी, ट्रेड म्हणजे व्यापारी, तो व्यापारी दाखवलेला आपण. ट्रेड म्हणजे काय असते, व्यापारी. ट्रेड म्हणजे काय असतो, व्यापारी. म्हणजे तो जो काही व्यवसाय चालवत असेल त्या व्यवसाय पुरतीच असतो, तो दुसऱ्याला देत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवायचं हे. त्यानंतर बघा आता थर्ड नंबरला, किती नंबरला, थर्ड नंबरला, सॅलरी पेड टू पांडे. सॅलरी उधारीमध्ये होते का, नाही हो, सॅलरी उधारीमध्ये दिल्या जात नाही. सॅलरी ही उधारीमध्ये दिल्या जात नसते, सॅलरी उधारीमध्ये दिल्या जात नसते. सॅलरी नगदचा व्यवहार आहे, म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट करायचे, सॅलरी अकाउंट डेबिट. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला बेसिकचे ट्रान्झॅक्शन एंट्र्या लेक्चर बघितले त्यांना हे परफेक्ट समजते, म्हणून सांगतो बेसिकमध्ये जा. 1 पासून तर 9 पर्यंत किंवा 10 पर्यंत काहीतरी लेक्चर आहेत मित्रांनो. अगर तुम्ही डायरेक्ट हे लेक्चर बघत असाल किंवा मंदात कुठे बघत असाल जनरल एंट्रीचं, तर बेसिकचे लेक्चर दिलेले आहेत, तुम्हाला रूल्स दिलेले आहेत, जनरल एंट्रीज रूल्स म्हणून दिलेले आहेत, ते लेक्चर बघा. त्याच्यानंतर हे बघा, म्हणजे तुम्हाला खूप लवकर कळेल. सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट, कॅश अकाउंट क्रेडिट. बी सॅलरी पेड, पेड टू पांडे, पांडे, ओके 1000, हे 1000. पर नंबरला आता कमिशन रिसिव्ड फ्रॉम जोशी. कमिशन म्हणजे सांगा कमेंट्स मध्ये सांगा, पटकन लवकर सांगा, अरे लवकर सांगा, कमेंट्स मध्ये सांगा. अरे कमिशन म्हणजे काय, कमिशन म्हणजे दलाली. कमिशन म्हणजे दलाली. ज्या व्यक्तीने माल हा आपला सेल करून दिला असेल, माझं नाव आहे कंपनीचं भरपूर चांगल्या पद्धतीमध्ये, मग मी दुसऱ्या व्यक्तीचा माल अगर माझ्या नावावरती सेल करून देतो, तर तो व्यक्ती मला कमिशन देते. काय देणार आहे, कमिशन, एक्स्ट्रा पैसे देणार. म्हणजे कॅश काय कम्स इन. रिसिव्ड आहे काय मित्रांनो, रिसिव्ड म्हणजेच कॅश येत आहे. मग येणारी कॅश डेबिट, येणारी कॅश डेबिट, येणारी कॅश डेबिट, येणारी कॅश काय करायची, डेबिट करायची.
येत असेल कॅश तर डेबिट करायची, येत असेल कॅश तर डेबिट करायची. बाय कॅश अकाउंट डेबिट, बाय कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट क्रेडिट being commission received from जोशी रुपीज किती आहे 250 फक्त 250 250 बघा. ओके आला का लक्षात मित्रांनो, समजलं ना. हां त्यानंतर कमिशन रिसिव्ड झालं. हां त्यानंतर आता डिपॉझिट इन बँक बघून घ्या, आता काही हरकत नाही. डिपॉझिट इन बँक आहे ना. हां मग बँकेमध्ये आपण पैसे जमा केले, बँकमध्ये काय केले आपण पैसे जमा केले, बँकमध्ये काय केले पैसे जमा केले. मग बँकमध्ये अगर पैसे जमा केले असतील तर आपल्याजवळ कॅश ही गोज आउट आहे, कॅश ही गोज आउट आहे. काय ती गोज आउट आहे, जात आहे. मग कुठे जात आहे, बँकेमध्ये जात आहे. कुठे जात आहे, अरे बँकेत जात आहे ना रे बाबा. मग बँकेत जात आहे तर बाय कॅश अकाउंट डेबिट, बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट, बँक अकाउंट क्रेडिट being डिपॉझिट आहे की नाही. हा डिपॉझिट इन बँक किती अमाऊंट 10,000 बघा 10,000 आहे ना विद्यार्थी मित्रांनो. 10,000 एकदम सोप्या भाषेमध्ये लक्षात आलं का. बघून घ्या, स्क्रीनशॉट काढायचा तुम्हाला काढून घ्या, काहीच हरकत नाही, कारण की मी ते आता पुसतो. आता आपण 6, 7, 8, 9, 10 बघू. तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या पटकन, आणि हा सुद्धा काढायचा असेल काढा, काहीच हरकत नाही. नंतर पुन्हा सांगतो स्क्रीनशॉटला, कारण की पुन्हा ओके. पुसू ड्रॉ केलं मित्रांनो तुम्ही मी शिकवत असताना ड्रॉ करत जा, किंवा मग तुम्ही स्टॉप करू शकता, काहीच हरकत नाही. सरांना सर शिकवत असताना क्लासमध्ये सरांना स्टॉप करता येते का, नाही. सर स्टॉप कसे होतील मग, आहे की व्हिडिओ तुम्ही स्टॉप करू शकता. त्यानंतर बघा आता तुम्हाला नेक्स्ट पेजवर, म्हणजे माझं हे पेज संपलं. मी प्रत्येक लेक्चरला सांगतो मित्रांना, प्रत्येक लेक्चरला की बा हे माझं पेज संपलं. तर नेक्स्ट पेजवरती तुम्हाला आखणी करताना आडव्या रेषा आखण्याची आवश्यकता नाही आहे. कोणत्या रेषा आखण्याची आवश्यकता नाही आहे, आडव्या. मग आता आडव्या रेषा का बरं सर, कारण की ते पेपरमध्ये खाली क्लोज केलं म्हणजे गणित संपलं असं समजल्या जाते. म्हणून तुम्हाला सांगतो फक्त उभ्या रेषा दाखवा. फक्त कोणत्या रेषा दाखवा, उभ्या रेषा दाखवायच्या, या उभ्याच रेषा दाखवायच्या तुम्हाला. हा बघा हे उभ्या रेष, उभ्याच रेषा दाखवायच्या. त्यानंतर 5 नंबर झाले. आता बघा हे मोस्ट IMP आहे, हे एक मोस्ट IMP आहे, ही पण एक IMP आहे, त्यानंतर बघा 6 नंबरची आता एकदम महत्वाचे. मी एक टीव्ही, आजकाल एक्सचेंज ऑफर चालतात, मोबाईल जुना द्या नवीन घ्यायचा, पैसे कमी करतात की नाही. तुम्ही सुद्धा घेतलेला असेल जुना तुमच्या जवळचा मोबाईल, हा तुम्ही मोबाईल घेताना समोरच्याला दिला असेल, आणि नवीन मोबाईल घेतला तर त्याची किंमत होती 20,000. तुमच्या जुन्या मोबाईलची किंमत आहे 5,000, 5,000 रुपीज आहे ना. मग तुम्ही त्या व्यक्तीला तुमचा ओल्ड मोबाईल हा दिला, काय केला, दिला, पेड केला, पैसे पेड करत असतात. मग तो मोबाईल दिला, तो 5,000 तुमचे 20 मधून 5 कमी करीन. काय करीन तो, कमी लेस करणार ना, लेस करीन.
मग तुम्हाला त्याची किंमत किती द्यावी लागते? कॅश 20 पूर्ण द्यावं लागते का? नाही, 15,000. 20,000 मधून 5,000 मायनस करायचे, 50,000 पेड करावं लागतील तुम्हाला. त्याच पद्धतीमध्ये ही एंट्री दिलेली आहे आता आपल्याला, आहे की नाही? हा, एक्सचेंज ऑफर, एक्सचेंज ऑफर, एक्सचेंज ऑफर. हा बघा आता, परचेस अ न्यू टीव्ही. अरे नवीन टीव्ही घेतला मी 25,000 रुपीजचा. कितीचा घेतला? 25,000चा. 25,000चा नवीन टीव्ही घेतला. कितीचा घेतला तो? 25,000चा. पण त्यामध्ये काय केलं मी? ओल्ड टीव्ही गिवन इन द एक्सचेंज. ओल्ड टीव्ही गिवन इन एक्सचेंज ऑफ ₹15,000. 15,000चा माझा मोबाईल होता, सॉरी टीव्ही होता. 15,000चा तो दिला त्याला. मग आता मला पैसे कॅश किती द्यावं लागतील समोरच्याला? सांगा कमेंट्स मध्ये पटकन. अरे बॅलन्स पेड इन कॅश. उर्वरित मी त्याला कॅश दिली. काय दिली? कॅश. काय दिली? कॅश. आता माझ्याकडे परचेस न्यू टीव्ही, कमसील. काय आहे? कमसील. कमसील काय? टीव्ही. मग मी टीव्ही दाखवतो. एक बाय कॅश, बाय न्यू टीव्ही. न्यू टीव्ही आहे ना? हा, अकाउंट डेबिट टू ओल्ड टीव्ही अकाउंट क्रेडिट. गोज आउट आहे, मग क्रेडिट करावं लागते. काय करावं लागेल? क्रेडिट. आणि माझ्याकडची कॅश सुद्धा जाणार आहे. कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट, आहे की नाही? हा, मग नवीन टीव्ही कितीला परचेस केला मी? 25,000. 25,000. 25,000. ओल्ड टीव्ही 15,000. 15,000चा टीव्ही दिला मी त्याला. हा, मग आता 25 मधून 15 कॅश किती द्यावं लागेल मला? 10,000. किती द्यावं लागेल? 10,000. 25 मधून 15 मायनस करा. अरे 10,000 द्यावं लागतील ना. तुम्ही त्याला ओल्ड बी टीव्ही देसान आणि पैसे भी देसान, असं करसान का? अरे नहीं, ऐसा कोई नहीं करता भाई. अपना मोबाइल भी दो, टीवी भी लो दो, और उसके पास का टीवी लो 25 का. ऐसे करेंगे क्या? नहीं. 1 रुपयाची वस्तू भी नाही देत आपण कोणाले. भाऊ म्हणते भैया माझा आहे तो 1 रुपया. हो, मग बिंग न्यू टीव्ही, न्यू टीव्ही परचेस and old TV directly as a exchange of old TV exchange comma किंवा मग and balance old TV exchange of ₹15,000 balance amount paid. बॅलन्स अमाऊंट पेड म्हणजे उर्वरित त्याला कॅश दिली. बॅलन्स अमाऊंट पेड, उर्वरित त्याला आपण कॅश दिली. आलं लक्षात? एकदम महत्वाची आहे. आय आणि एम, IMP, मोस्ट IMP. आता बघा, बॉट स्टेशनरी. अरे सर हा बॉट कुठून आणला? अरे बाबा रे. अरे बॉट म्हणजे परचेसच करणे. अरे बॉट म्हणजे परचेसच करणे. बॉटचा अर्थ असते परचेस करणे. बॉटचा अर्थ काय असते? परचेस करणे. हा, 7 नंबर स्टेशनरी. आणि काय? पुस्तक तुम्हाला लागणार रजिस्टर. परचेस केलं, मग तुम्ही त्याला काय, भाऊ हे रजिस्टर द्या आणि आमचा हा डाक घ्या, असं करता का? घेते का कोणी? नाही घेत भाऊ. तुमच्याजवळची कोणतीच वस्तू नाही घेणार, त्याला कॅशच द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? कॅश. म्हणजेच तुम्हाला स्टेशनरी कमसील. स्टेशनरी काय आहे तुमची? कमसील. बाय येत आहे ती, म्हणजेच तुमच्याकडे स्टेशनरी येत आहे. मग स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. आलं का लक्षात? बॉटचा अर्थ काय आहे?
बॉट म्हणजे परचेस करणे, BOUGHT बॉट, बॉट स्टेशनरी डायरेक्ट दाखवायचं, काय त्याच्यात फ्रॉम वगैरे काही लिहायचं नाही. 150 ₹150 स्टेशनरी परचेस केली त्यानं, 150 रुपये. त्यानंतर 8 नंबरला बघा आता, गुड्स बॉट ₹50,000 10% डिस्काउंट, 10% डिस्काउंट. ज्यावेळी परचेस असेल त्यावेळी डिस्काउंट रिसिव्ह, ज्यावेळी परचेस असेल त्यावेळी डिस्काउंट रिसिव्ह सांगितलेलं आहे मी तुम्हाला. ज्यावेळी परचेस असेल त्यावेळी डिस्काउंट रिसिव्ड, आणि ज्यावेळी सोल्ड असेल त्यावेळी डिस्काउंट अलाउड. सोल्ड म्हणजे अलाउड. लक्षात आलं? हा. यानंतरचे सुद्धा जे जनरल एंट्र्याज राहतील नेक्स्ट लेक्चरला त्या नवीन राहणार. डिस्काउंटच्याच एंट्री असेल परंतु नवीन राहणार, त्यामध्ये डिस्काउंट दिलेला आहे की नाही हे आपल्याला स्वतःच ओळखावं लागेल, हे लक्षात ठेव जा. सांगतोच मग मी. बॉट परचेस म्हणजे आता आपण काय केलेलं आहे, परचेस बाय. आता गुड्स परचेस केलं आपण, काय परचेस करू, गुड्स. गुड्स अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट आहे ना. कॅश उधारी व्यवहार नाही आहे तो, क्रेडिट. कितीला परचेस केले आपण ते, 50,000 50,000 50,000. सांगा मग 50,000वरती 10% किती येते, किती येते रे मित्रांनो, 500 देणार आहे की. मग हे 50,000 इंटू 10, 10% आहे ना. 100, 2 5,000 येणार इंटू 10, 10 0 0 10 0 0 10 5 50, 5,000. मग डिस्काउंट दाखवायचं 5,000. मग या 50,000 मधून 5,000 मायनस करायचे, 45,000. 40 किती, 5,000. आलं लक्षात, समजलं. त्यानंतर पण बिंग गुड्स बॉटच लिही तुम्ही, परचेस नाही लिहित आता. बॉट है ना. बॉट कॉमा डिस्काउंट 10% डिस्काउंट, 10% डिस्काउंट. ओके. त्यानंतर 9 नंबर कॅश इन सेल. आता कॅश इन सेल 9 नंबरला, कॅश विकल्या जाते का, अरे नाही विकल्या जा. हो सर, पैसा हा विकल्या जाते ना. अरे कुठे भेटते पैसा विकत, सांग. कुठेच नाही भेटत असेल तर कमेंट मध्ये सांगा. जर कुठेच नाही भेटत, कॅश कुठे विकत भेटत नाही, किंवा कॅश आपण विकत नाही. तुमच्याजवळची कॅश विकता का तुम्ही, कोणी घेणार का ते, हो कशी घेणार भाऊ. 100 रुपये, हे 500 रुपये, 100 रुपयात विकत घे, तो पटकन घेणार, कारण की त्याला 500-400 रुपयाचा प्रॉफिट होणार ना, म्हणून. पण तू व्यवसायात कॅश विकत नसता. तर बघा आता कॅश इन सेल दिलेला आहे. कॅश इन काय दिलेला आहे, सेल. तर अशा वेळेस समजायचं की आपण कोणतीही गुड्स किंवा सेल केलेला आहे, म्हणजे माल हा सेल केलेला आहे. काय सेल केलेला, गुड्स. काय सेल केलेला आपण, गुड्स. मग आपण गुड्स सेल केलेलं असेल तर आपल्याकडे कॅश येणार आहे, गुड्स काय होणार आहे, गोज आउट. बाय कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट. बिंग कॅश इन सेल्स. त्यांनी जे दाखवलं तेच दाखवायचं, 10,000. म्हणजेच माल सेल केलेला, आपण परचेस केलेला नाही, सेल म्हटलं त्याने. त्यानंतर बघा आता, पेड सॅलरी टू ₹500 स्टाफ म्हणजे तुमच्या कोणाला दिलेली आहे, तुम्ही स्टाफला दिली, म्हणजे एम्प्लॉई लोकांना दिली आहे ना. पेड सॅलरी
मग सॅलरी घ्या, ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. आणि कॅश काय होणार आहे तुमच्याजवळची, गोज आउट होणार आहे. व्यवसायामधून काय होणार आहे, गोज आउट, म्हणजे ती क्रेडिट करायची, जे गोज आउट होत असेल ती क्रेडिट. सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट, हे एंट्री तुम्ही करून घ्या. मी सांगूनच राहिलो, तुम्ही लिहा वाटतं, बाय सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, आहे की नाही. हा तुम्ही करून घ्या मित्रांनो. इथं 10 नंबरला बिंग काय लिहिसान, पेड सॅलरी, पेड सॅलरी टू स्टाफ, बस एवढंच दाखवायचं. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो. हे क्लोज करायचं, सगळ्यात शेवटी बंद करायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या विद्यार्थ्यांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा माहिती होणार. जय भोलेनाथ. नेक्स्ट लेक्चरला भेटू.